नमस्कार, मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. लवकरच शाळेतील मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. मुली आता दिवसभर घरीच असणार आहेत व भरपूर खेळून त्यांना भरपूर अशी भूकही लागणार आहे. चॉकलेट, बिस्किट्स, वेपर्स असं देण्यापेक्षा व्हिडिओमध्ये दाखवलेले 5 पदार्थ तुम्ही प्रत्येक आठवड्याला केले तर मुलांची भूकही भागेल व हे सर्वचे सर्व पदार्थ एकदम हेल्दी आहेत. त्यामुळे मुलांना त्याचा फायदाच होणार आहे. हे सर्वच पदार्थ तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीतच नाही तर अगदी वर्षभर जरी मुलांना दिले तर मुले बाहेरचा कोणताही खाऊ मागणार नाहीत. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. लहान मुलांच्या छोट्या भुकेचा पुढचा पदार्थ पाहूया. तर इथे आपण खारेदाणे करणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे थोडेसे उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे गॅसवरती एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून घेऊया. हे शेंगदाणे आपण मिठामध्येच भाजणार आहोत. तरीही शेंगदाण्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मीठ थोडंसं विरघळल्यानंतर यामध्ये 1 वाटी कच्चे शेंगदाणे घालूया. इथे आपण मध्यम आकाराचे शेंगदाणे वापरले आहेत. बाजारामध्ये यापेक्षा मोठ्या आकाराची शेंगदाणे असतात व यापेक्षा छोट्या आकाराचे शेंगदाणे असतात. यापेक्षा बारीक आकाराचे शेंगदाणे खारेदाणे बनवण्यासाठी वापरू नका. खारेदाणे करण्यासाठी मोठ्या आकाराचे शेंगदाणे किंवा मध्यम आकाराचे शेंगदाणेही चालतात, परंतु शेंगदाणे एकाच आकाराचे असले पाहिजेत. म्हणजे शेंगदाणे अजिबातही कच्चे राहत नाहीत किंवा जास्त प्रमाणामध्ये भाजलेही जात नाहीत. 5 मिनिटानंतर या पाण्याला एक उकळी आलेली आहे. तसेच या पाण्याचा कलरही बदललेला आहे. या शेंगदाण्याची किंचितची साल निघत आहे. यापेक्षा जास्त वेळ शेंगदाणे पाण्यामध्ये ठेवू नका. आता इथे एका कढईवरती एक गाळण ठेवलेली आहे. या गाळणीमधून हे पाणी गाळून घेऊया. या गाळणीमधून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. गाळणीमधून पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर इथे कॉटनचं कापड अंथरलेलं आहे. त्यावरती हे शेंगदाणे पसरून घेऊया. हे शेंगदाणे 5 मिनिटासाठी या कापडावरती अंथरून ठेवायचे आहेत. हे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त सुकवायचे नाही. थोडेसे कोरडे होईपर्यंतच कापडावरती अंथरून ठेवायचे आहेत. 5 मिनिटानंतर इथे शेंगदाणे चांगले कोरडे झालेले आहेत. शेंगदाणे भाजण्यासाठी एका वाटीमध्ये भरून घेऊया. शेंगदाणे कोरडे करायला ठेवलेले असतानाच गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. हे मीठ मी आधी वापरलेलं आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी एवढंसं मीठ पुरेसं नाही, म्हणून अजून जास्त मीठ यामध्ये घालून घेऊया. शेंगदाणे कढईमध्ये टाकण्यापूर्वी मीठही चांगलं गरम करून घ्यायचं आहे. 2 मिनिट तरी हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजले जातील. मीठ चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये यापैकी निम्मे शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे कढईमध्ये टाकल्या आपल्याला आता हे शेंगदाणे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. अजूनही हे शेंगदाणे बरेचसे ओलसर आहेत. शेंगदाणे जसे जसे भाजले जातात तसे तसे ते मीठ सोडू लागतात व शेंगदाणे सुट्टे होत जातात. शेंगदाणे कोरडे जरी झाले असले तरी ते कुरकुरीत असे लागत नाहीत. अजून जास्त आपल्याला त्यांना भाजावं लागणार आहे. शेंगदाणे भाजत असताना शेंगदाणे चांगले एकसारखे भाजायचे आहेत. असं करायचं नाही शेंगदाणे कढईमध्ये टाकलं व दुसरं काम करत बसला. शेंगदाणे भाजण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात. तुमच्याकडे जर गॅस किचन ओट्यावरून खाली जमिनीवरती ठेवायची सोय असेल तर तुम्ही आरामात जमिनीवरती बसून शेंगदाणे भाजून घ्या. 15 मिनिटानंतर शेंगदाणे कसे भाजले आहे ते चेक करूया. शेंगदाणा थोडासा गरम आहे. थोडासा थंड झाल्यानंतर पाहूया तर शेंगदाण्याची साल अगदी अलगद निघली जात आहे. तसेच ते आतून खरपूस असे भाजलेले आहेत. आता एका झाऱ्याच्या मदतीने यातील मीठ चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. शेंगदाण्याची एक बॅच भाजून झालेली आहे. आता दुसरी बॅच भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे राहिलेले सर्व शेंगदाणे भाजून घेऊया. तर असे हे खारेदाणे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर 1 महिन्यासाठी अगदी आरामात टिकतात. अशा प्रकारचे खारेदाणे नुसत्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच नाही तर अगदी वर्षभर जरी मुलांना दिले तरी चांगलेच आहे, कारण की शेंगदाण्यांमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतात. या पुढची रेसिपी पाहूया. इथे 1 वाटी म्हणजे जवळपास 100 ग्रॅम राजगिरे घेतलेले आहेत. आपल्याला हे राजगिरे चांगले निवडून घ्यायचे आहेत, कारण की बरेचदा या राजगिऱ्यामध्ये बरीचशी घाण असते. राजगिरे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतील. आपल्याला या राजगिऱ्यांपासून लाह्या बनवायच्या आहेत. त्यासाठी हे राजगिरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व त्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चमचा भरून पाणी घालूया. हे घातलेलं पाणी राजगिऱ्यांना चांगलं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारल्यामुळे राजगिऱ्याच्या लाह्या चांगल्या फुलतात व पांढऱ्या शुभ्र उठतात. आता याला 10 मिनिटांसाठी उन्हामध्ये सुकवत ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर इथे आपले राजगिरे चांगले सुकलेले आहेत.
लाह्या बनवण्यासाठी आपल्याला असं एक कॉटनचं कापडही लागणार आहे. लाह्या करण्यासाठी इथे एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे राजगिरे घालून घेऊया व राजगिरे टाकल्या टाकल्या असं कापडाने याला हलवत राहायचं आहे. काही सेकंदातच या लाह्या चांगल्या फुलल्या जातात. ह्या फुललेल्या लाह्या पटापट दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. लाह्या करताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय करूनच लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. फक्त अर्ध्या मिनटामध्येच प्रत्येक बॅच कंप्लीट होते. अशा प्रकारे सर्व राजगिऱ्यांच्या लाह्या बनवून घेऊया. तर अवघ्या 3 ते 4 मिनटामध्ये इथे आपल्या ताट भरून लाह्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता ह्या लाह्या एकदम पांढऱ्या शुभ्र उठलेल्या आहेत. अशा या रेडीमेड लाह्याही बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तुम्ही या लाह्या घरी करण्याऐवजी बाजारामधूनही विकत आणू शकता. या लाह्या एका चाळणीमधून चाळून घेऊया. जे राजगिरे चांगले फुलले नाही ते अशा प्रकारे चाळणीमधून खाली पडले जातात. लाडू करण्यासाठी आपल्याला या लाह्या मोजून घ्यायच्या आहेत. तर या भांड्यामध्ये दोन वाट्या लाह्या घेतलेल्या आहेत व इथे तिसरी वाटी ही लाह्याची भरलेली आहे. यामध्ये थोडेसे खरपूस असे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे तुकडे घालून घेऊया. या शेंगदाण्याची टरफलही काढून घ्यायची आहेत. म्हणजे इथे आपण एकूण 3 वाट्या लाह्या घेतलेल्या आहेत. आता ज्या वाटीने आपण इथे 3 वाट्या लाह्या घेतलेल्या आहेत त्याच वाटीने इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेऊया. म्हणजे लाडू करण्यासाठी इथे आपण 3:1 हे प्रमाण घेतलेले आहे. पाक करण्यासाठी कढईमध्ये हा बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊया. इथे आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे. ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी पाक करतो त्याप्रमाणे हा पाक करायचा नाही. गूळ थोडासा हलवल्यानंतर यामध्ये 3 चमचे पाणी घालून घेऊया. या गुळाच्या पाकासाठी आपण तुपाचा जराही वापर करणार नाही आहोत. हा पाक आपल्याला एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे. हाय किंवा मीडियम फ्लेमवरती पाक करून घेतला तर लाडवांना कडवट अशी चव येते. पाक झाला आहे की नाही चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तसेच लाडवांचं मिश्रण ज्या भांड्यामध्ये आपण ओतणार आहोत त्या ताटालाही थोडंसं तूप लावून घेऊया. म्हणजे ऐनवेळेस अजिबातही गडबड होणार नाही. 5 मिनिटानंतर पाकाला उकळी आलेली आहेत. पाक थोडासा चेक करूया. तर इथे आपला पाक म्हणजे पाकाची गोळी तयार झाली नाही. परत 5 मिनिटानंतर पाक चेक करूया. यातील 1-2 थेंब या पाण्यामध्ये घालून घेऊया. तर इथे या पाकाची एक गोळी तयार होत आहे. म्हणजेच लाडूसाठी आपल्याला जसा पाक पाहिजे तसाच तयार झालेला आहे असे समजावे. आता यामध्ये लगेचच सर्व लाह्या घालून घेऊया. गॅस बंद करून ह्या लाह्या सर्व पाकामध्ये चांगल्या मिक्स करून घेऊया. आपल्याला ही हलवण्याची क्रिया एकदम पटपट करून घ्यायची आहे. मगाशी आपण ताटाला तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया. हे लाडूचं मिश्रण एकदम पटापट थंड होतं व हे थंड झालं तर आपल्याला अजिबातही लाडू वळता येणार नाहीत. आता हाताला थोडेसे पाणी लावून लाडू छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊया. अगदीच या लाडूला खूप उशीरपर्यंत शेप देऊन घ्यायचा नाही तर पटापट वळून घ्यायचे आहेत. नंतर लाडूला आकार दिला तरीही चालू शकते. तसेच हाताला तूप न लावता पाण्याचा वापर केल्यामुळेही लाडू वळताना हाताला कमी चटके बसतात. तुम्हाला इथे पाहता क्षणीच अंदाज आलेला असेल की आपले लाडू किती छान अशा प्रकारे तयार होत आहेत ते. थोडं वळून झाल्यानंतर सर्व लाडूंना आता शेप देऊन घेऊया. राजगिरा हा पदार्थ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याचं सेवन करू शकता. उन्हाळ्यामध्ये याचा आहारामध्ये उपयोग कमीच करावा. अवघ्या 1 वाटी राजगिऱ्यामध्ये आपले जवळपास इथे 16 लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावेत. यातील 1 लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. हे लाडू अजूनही गरम आहेत त्यामुळे ते तुम्हाला थोडेसे चिकट वाटत असतील परंतु हे नंतर एकदम कुरकुरीत असे तयार झाले होते. आता पुढची रेसिपी पाहणार आहोत. कुरकुरीत चवदार अशी भडंग करण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम चिरमुरे घेतलेले आहेत. हे चिरमुरे पुरण वाटायच्या चाळणीने चाळून तसेच निवडूनही घेतलेले आहेत. याला मुरमुरे असेही म्हणतात. हे चिरमुरे चांगले कुरकुरीत आहेत तरीही अजून जास्त त्यांना कुरकुरीत बनवण्यासाठी थोडेसे भाजून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी इथे एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करून 2 मिनिटासाठी चिरमुरे 2 बॅचेसमध्ये हलकेसे गरम करून घेऊया. चिरमुरे भाजत असताना ते खाली लागणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. चिरमुरे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया. भडंगसाठी आपल्याला जेवढे तेल लागणार आहे तेवढेच तिथे वापरायचे आहे कारण की हे तेल आपण परत कढईमधून बाहेर काढणार नाही. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी शेंगदाणे चांगला खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊयात. शेंगदाणे खूप जास्त करपवायचे नाहीत तसेच ते कच्चेही ठेवायचे नाहीत. नाहीतर ते खायला अजिबातही चांगले लागणार नाही. तसेच यापेक्षा जास्तही तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. भडंगमध्ये जास्तीचे शेंगदाणे असले तरी खायला खूप छान लागतात. शेंगदाणे तळल्यानंतर यामध्ये 7 ते 8 काजूचे काप हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊयात.
भडंगमध्ये काजू घालणे अगदीच ऑप्शनल आहे. काजू नसतील तरी भडंगच्या चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही. काजू तळल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे स्लाइस वेपर्स खिसायची जी खिसणी असते त्याने करून घेतलेले आहेत. हे खोबऱ्याचे तुकडेही छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊयात. हे खोबऱ्याचे काप एकदम पातळ असे असल्यामुळे एकदम तेलामध्ये पटकन तळले जातात. खोबऱ्याचे कापही भडंगमध्ये असतील तर खायला भडंग खूप छान लागते. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सालीसकटच थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया व छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊया. लसूण हा आतून थोडासा ओलसर असल्यामुळे लसणाच्या पाकळ्या चांगल्या खरपूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर भडंग मऊ पडू शकतो. आता यामध्ये 15 ते 20 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. पाणी ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आहेत, नाहीतर भडंग मऊ पडू शकतं जर पाने चांगली तळली गेली नाहीत तर. आता मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. त्या गरम तेलामध्ये अर्धा चमचा धनेपूड व अर्धा चमचा जिरेपूड एकत्रच मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया. भडंगला रंग येण्यासाठी यामध्ये 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. हा भडंग आपण विशेष करून लहान मुलांसाठी बनवणार आहोत, त्यामुळे कमी तिखटच बनवणार आहोत. यामध्ये लाल मिरची पावडर घालून सर्व मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊया. लक्षात ठेवा, मसाले परतत असताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर करपले जातील. आता यामध्ये थोडेसे चिरमुरे घालून घेऊया, म्हणजे कढईला जो काही मसाला चिकटून राहिलेला असेल तोही चांगला निघून जाईल. हे चिरमुरे या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. ही कढई छोटी असल्यामुळे यामध्ये सर्व चिरमुरे बसणार नाहीत, म्हणूनच थोडेसे चिरमुरे कढईमध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे सर्व पदार्थ एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालून घेऊया. भडंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे, नाहीतर साखर मेल्ट होऊन भडंग मऊ पडू शकतो. चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे. आता हे पदार्थ चांगले मिक्स करून घेऊयात. तसेच ही कढीपत्त्याची जी पाने आहेत तीही चांगली कुस्करून घ्यायची आहेत, म्हणजे भडंगमध्ये चांगले मिक्स होतील. तर अशा प्रकारे इथे आपला भडंग तयार झालेला आहे. भडंगची अजून जास्त चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये शेवई घालू शकता. भडंग पूर्णपणे थंड झाल्यानंतर लगेचच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. हा भडंग 1 महिन्यासाठी अगदी आरामात टिकतो. तर अशा प्रकारे केलेला भडंगही लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी एक उत्तम पर्याय आहे. या पुढची रेसिपी पाहूया. गूळ, शेंगदाणे व सुक्या खोबऱ्याची चिक्की करणार आहोत. चिक्कीसाठी इथे आपल्याला 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ लागणार आहे. इथे आपण काळा गूळ म्हणजे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते. ज्या कपाने आपण 1 कप गूळ घेतला होता त्याच कपाने इथे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट इथे घेतलेला आहे. हा शेंगदाण्याचा कूट सालीसकटच घेतलेला आहे. त्याच कपाच्या आकाराने इथे अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सुके खोबरे व शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असतात. तसेच आपल्याला चिक्कीसाठी 1 चमचा साजूक तूपही लागणार आहे. चिक्की करण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे. त्यासाठी इथे किचनच्या ओट्यावरती आपण चिक्की थापणार आहोत. त्याला थोडंसं तूप लावून घेऊया व ज्या लाटण्याने आपण चिक्की लाटणार आहोत त्यालाही थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे ऐनवेळेस अजिबात गडबड होणार नाही. चिक्की करण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये तूप सोडून घेऊया व तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊया. चिक्कीसाठी लागणारा हा पाक आपल्याला लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे. एकदम हाय किंवा मीडियम फ्लेमवरती चिक्की केली तर चिक्कीची चव कडवट लागते. म्हणूनच चिक्कीसाठी लागणारा पाक एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर या पाकाला थोडासा फेस येऊ लागलेला आहे. पाक तयार व्हायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. पाक चेक करण्यासाठी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे थेंब सोडून घेऊया व या थेंबाचा कट असा आवाज आला म्हणजे इथे आपला पाक चांगला तयार झालेला आहे असे समजावे. आता गॅस बंद करून घेऊया. यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेऊया व लागेल असा शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट एकदम सारा ओतून घ्यायचा नाही, अंदाज घेतच घालून घ्यायचा आहे. तरी ते आपण सर्वच कुटाचा वापर केलेला आहे. तर हे तयार झालेलं चिक्कीचं मिश्रण ओट्यावरती ओतून घेऊया. कूट घातल्यानंतर मिश्रण बरंचसं कोमट झालेलं आहे. आता याला छान असा आकार देऊन घेऊया व लाटण्याच्या साहाय्याने पातळ अशी पोळी लाटून घेऊया. चिक्की लाटून झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने कोमट असतानाच यावरती मार्क्स करून घेऊया. उभे आडवे इथे मार्क्स करून घ्यायचे आहेत. ही चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे. आता याचे तुकडे तोडून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे.
यामध्ये आपण खोबऱ्याच्या किसाचा वापर केल्यामुळे चिक्कीची चव एकदम जबरदस्त लागत आहे. तर अगदी घरगुती सामानामध्ये व स्वस्तात मस्त अशी इथे हिमोग्लोबिन वाढवणारी चिक्की तयार झालेली आहे. चिक्की एकदा केली तर महिनाभर आरामात टिकते. परंतु कुठलाही पदार्थ कमीत कमी दिवसांमध्ये संपवून टाकला तरच तो फायद्याचा असतो. त्यामुळे 8 दिवस पुरेल एवढी चिक्की करा. तसेच सतत तोच तो पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. म्हणून 5वी म्हणजे सर्वात शेवटची रेसिपी पाहूयात. तर आपण इथे गव्हाच्या पिठाचे खाकरे करणार आहोत. त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ काढून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. लहान मुलांसाठी खाकरी करणार आहोत म्हणून लाल तिखट जरा बेतानेच वापरायचं आहे. चवीपुरतं मीठ. खाकरे एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. थोडीशी कसुरी मेथी इथे भाजून घेतलेली आहे, ती अशी हातावरती चोळून घेऊया व यामध्ये घालूया. सर्वात महत्त्वाचा घटक हा कसुरी मेथी आहे, त्यामुळे ही कसुरी मेथी घालायला अजिबातही विसरू नका. तरच खाकऱ्यांना खूप छान चव येते. सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून थोडासा घट्टसर असा कणकीचा गोळा मळून घेऊया. पुऱ्यांसाठी आपण जितकी घट्ट असे कणिक मळतो तितकीच घट्ट इथे खाकऱ्यांसाठी कणिक मळून घ्यायची आहे. कारण की खाकरे लाटताना आपल्याला कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे व खूप पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. त्यामुळे कणिक थोडीशी मळताना घट्टच मळून घ्यायची आहे. खाकरे हे नुसत्या बेसन पिठाचेही करतात, तसेच गव्हाचं पीठ व बेसन पीठ घालूनही खाकरे केले जातात. कणिक मळून झाल्यानंतर भांड्यावरती झाकण ठेवून जवळपास 15 मिनिटांसाठी ही कणिक भिजत ठेवून देऊया. 15 मिनिटांनंतर कणिक चांगली भिजलेली आहे. आता खाकरे लाटायला घेऊया. या कणकेतील लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा घेऊन थोड्याशा पिठाचा वापर करून पातळ अशा खाकरा लाटून घेऊया. खाकरा करताना खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही, लागेल एवढंच पीठ वापरायचं आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या 5 रेसिपींपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे एकदम पातळ असा खाकरा लाटून घेतलेला आहे. हा खाकरा असा हातावरती घेतल्यानंतर असा आरपार दिसत आहे. असाच खाकरा आपल्याला लाटायचा आहे. तर हा लाटलेल्या खाकऱ्याला आकार देण्यासाठी एका डब्याचा वापर करून गोलाकार आकार देऊन घेऊया. गॅसवरती एक जाडबुडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे. हा तयार झालेला खाकरा दोन्ही बाजूने छान असा भाजून घेऊया. खाकरा एकदम कुरकुरीत बनवायचा आहे, त्याला अजिबातही अशी फोड येऊ द्यायचे नाही. त्यासाठी इथे एका कापडाचा वापर करावा लागणार आहे. अशा प्रकारे कापडाने चांगलं दाबत दाबत दोन्ही बाजूने खाकरा भाजून घ्यायचा आहे. तसेच हा खाकरा एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे, तरच खाकरा एकदम कुरकुरीत असा तयार होईल. तर असा हा कुरकुरीत खाकरा हवाबंद डब्यामध्ये 8 ते 10 दिवसांपर्यंत आरामात टिकतो. इथे मी एकच खाकरा भाजून घेत आहे, परंतु नंतर 2-2 खाकरे एकाच तव्यामध्ये एकसाथ भाजून घेतले आहेत. दोन्ही बाजूने खाकरा खरपूस असा भाजून झाल्यानंतर काढून घेऊया. तर इथे जवळपास 12 खाकरे तयार झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.